नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 18 जानेवारी 2026, वार आहे रविवार। तर आज आलेले आहे मौनी अमावस्या। प्रत्येक महिन्याला अमावस्या ही येते, पण ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची अमावस्या आहे। तर बघा, प्रत्येक अमावस्येला किंवा आपल्याकडनं रोज कोणतीही सेवा होत नाही, पण महिन्यातील जी अमावस्या येते तर त्या अमावस्येला आपल्या पितरांसाठी आवर्जून काही सेवा आणि उपायही करावे। आणि मौनी अमावस्या ही पौष महिन्यातील अमावस्या आहे आणि प्रत्येक अमावस्या ही खूप महत्त्वाची अमावस्या असते। आणि जेव्हा तुम्हाला पितृदोष सांगितला असतो किंवा पितरांसंबंधित काही अडचणी असतील तर नक्कीच अमावस्या हा महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे। तर या दिवशी आपल्या पितरांसाठी, आपल्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी काही उपाय आणि सेवा या आवर्जून कराव्या। आपल्याकडनं आपल्या पितरांसाठी रोज सेवा होत नाही, पण महिन्याची जी अमावस्या येते तर या दिवशी आवर्जून सर्वांनी, आपल्याला पितृदोष असो किंवा नसो तरीही आपल्या पितरांसाठी काही सेवा या आवर्जून कराव्या। तर आजच्या दिवशी आपण अनेक उपाय सेवा या करतच असतो, पण आपल्याला या अमावस्येपासून 5 अमावस्या एक प्रभावी उपाय करायचा आहे। तर या उपायामुळे शनीची साडेसाती असेल किंवा एखादा अडलेली कामे असेल तर ती कामे देखील होतील आणि जी काही नकारात्मकता असेल तर ती देखील कमी होईल। तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे आणि तो कशा प्रकारे करायचा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। मौनी अमावस्येच्या दिवशी अशा काही गोष्टी आहे की ज्या केल्याने तुमच्यापासून दूर गेलेला एखादा व्यक्ती असेल तर तो देखील जवळ येईल, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील। तसेच मौनी अमावस्येपासून आपल्याला एक उपाय करायचा आहे, तर ज्यांना या दिवशी हा उपाय करायला शक्य होणार नाही, जमणार नाही, मासिक धर्म असेल किंवा इतर कोणतंही कारण असेल तर त्यांनी पुढील कोणत्याही अमावस्येपासून देखील हा उपाय तुम्ही करू शकता। तर हा उपाय शक्यतो 9 अमावस्या ही सेवा केली जाते, पण ती शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही कमीत कमी 5 अमावस्या तरी हा उपाय करा। अगदी साधा आणि सोपा उपाय आहे। तर शनीची साडेसाती आहे, शनीची महादशी आहे आणि पनौती सुरू आहे, अडचणी खूप आहे, मार्ग मिळत नाही। शनी साडेसाती काय, तर बघा, तुमचे कर्म तुम्हाला भेटायला येणे आणि मनुष्य जातीमध्ये आपल्याकडून बऱ्याच काही चुका, या छोट्या मोठ्या चुका होत राहतात। आपले कर्म कधी ना कधी खराब होतातच। आपण कितीही ठरवले तरीही राग आहे, द्वेष आहे, तर या गोष्टी आहे की ज्या आपल्याला चांगल्या गोष्टी करू देत नाही। आणि शनीची साडेसाती असेल किंवा इतरही अडचणी असतील तर प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा। तर या उपायासाठी आपल्याला एक मोठी पंती घ्यायची आहे आणि अमावस्याच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तसेच त्या पंतीमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तुमच्याकडे मोठी पंती नसेल तर एखाद्या प्लेटमध्ये देखील तुम्ही तेल घेऊ शकता। तेल हे तुम्ही कोणतंही घेऊ शकता आणि त्या पंतीमधील त्या तेलामध्ये आपल्याला आपला चेहरा व्यवस्थित दिसेल इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि काही सेकंदासाठी आपल्याला त्या तेलामध्ये आपला चेहरा बघायचा आहे। बघून झाल्यानंतर जवळच्या शनी मंदिरामध्ये किंवा मारुतीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तिथल्या दिव्यामध्ये आपल्याला हे तेल टाकायचं आहे। तर प्लेटच घेऊन जाऊ नका, तर प्लेट मधलं बघून झाल्यानंतर, त्या तेलामध्ये बघून झाल्यानंतर ते तेल एखाद्या बॉटलमध्ये टाका आणि ते तेल घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जाऊन तिथल्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तर मंदिर हे शनी महाराजांचं मंदिर असेल किंवा मारुतीचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता। आणि हा उपाय प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठीच करायचा आहे, आईने मुलांसाठी करायचा असं अजिबात करायचं नाही। तर आईने तुम्ही स्वतः फक्त तुमच्यासाठी करायचा आहे आणि मुलांसाठी करायचं असेल तर त्यांना स्वतः करायला सांगायचं आहे। आणि हा उपाय आपल्याला 5 अमावस्या करायचा आहे। एखादा अमावस्या मासिक धर्म विटाळ आलं तर तुम्ही स्किप करा आणि पुढे परत कंटिन्यू तुम्ही करू शकता। त्यासोबतच त्या तेलामध्ये बघितल्यापासून ते तेल मंदिरामध्ये जाऊन त्या दिव्यामध्ये टाकेपर्यंत आपल्याला कोणासोबतही बोलायचं नाही। त्यासोबतच ही सेवा करताना अन्न देखील वर्ज्य करायचं आहे आणि अमावस्याच्या दिवशी तर आवर्जून आपल्याला हे करायचं आहे। तर यामुळे जर आपण अन्न घेतलं तर आपण जी केलेली सेवा असते तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे तुम्हाला जितकं पाळता येईल तितकं तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा। त्यासोबतच अमावस्याच्या दिवशी मांसाहार करू नका, मद्यपान करू नका।
तर या देखील गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे. पर अन्नाने बरेचसे दोष हे आपल्याला लागतात आणि त्यामुळे या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे. प्रत्येक अमावस्या ही पितरांना समर्पित आहे आणि या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी आवर्जून मांसाहार आणि मद्यपान हे टाळावे. तर आवर्जून तुम्ही देखील 5 अमावस्या हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला जर शनीची 7.5 असेल किंवा कोणतंही काम तुमचं होत नसेल तर नक्कीच ते या सर्व गोष्टीतून तुम्हाला मार्ग मिळेल.